नमस्कार. आज आपण एका निवडणूक निकालाचा अगदी मुळापासून अभ्यास करणार आहोत. फक्त कोण जिंकलं कोण हारलं याच्या पलीकडे जाऊन महाराष्ट्रातील कोल्हापूर दक्षिण या महत्त्वाच्या मतदारसंघातील राजकीय प्रवाह आणि आकड्यांमागची खरी कहाणी समजून घेऊया. तर गोष्ट आहे कोल्हापूर दक्षिणची. महाराष्ट्राच्या राजकारणातलं एक महत्त्वाचं शहरी रणांगण. इथे राजकीय लढत नेहमीच अगदी चुरशीची असते. पण इथे एक मोठं कोडं आहे. एक असा प्रश्न जो आपल्याला विचारात पाडतो, मतदानात इतकी प्रचंड वाढ होऊन सुद्धा एखादा पक्ष आपली जागा कशी गमावू शकतो? याच प्रश्नाचं उत्तर आपल्याला या विश्लेषणात शोधायचं आहे. या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी आपल्याला आधी तिथली राजकीय जमीन समजून घ्यावी लागेल. म्हणजे तिथले लोक कोण आहेत, त्यांच्या समस्या काय आहेत. तर हा मतदारसंघ म्हणजे शहरी मराठा, एक लक्षणीय दलित लोकसंख्या आणि झोपडपट्टी भागात वाढणारे समुदाय यांचे एक मिश्रण आहे. आणि या सगळ्यांना जोडणारा एक समान धागा म्हणजे त्यांच्या नागरी समस्या. हे बघा, इथलं राजकारण मोठमोठ्या राष्ट्रीय मुद्द्यांवर नाही तर लोकांच्या रोजच्या जगण्याशी जोडलेलं आहे. पाणी, रस्ते, गटारं यांसारख्या अगदी मूलभूत समस्या मतदारांसाठी जास्त महत्त्वाच्या ठरतात. आणि इथे तुम्ही काही प्रमुख तक्रारी पाहू शकता. चला आता जरा आकडे बोलू देऊया, कारण आकडे खोटं बोलत नाहीत, ते एका मोठ्या राजकीय बदलाची कहाणी सांगतात. सुरुवात करूया एकूण मतदारांपासून. कोल्हापूर दक्षिणमध्ये एकूण मतदार आहेत 3,24,981. हा आकडा आपल्याला या मतदारसंघाचा आवाका दाखवतो. आणि आश्चर्य म्हणजे यातल्या तब्बल 87% लोकांनी मतदान केलं. ही एक प्रचंड अभूतपूर्व वाढ होती, विशेषतः शहरी झोपडपट्टी भागातून. मग निकाल असा का लागला? आणि हा आहे तो आकडा ज्यांनी सगळं चित्र पालटलं. 17,630. हा निव्वळ मतांचा फरक नाही, हा 2024च्या निकालाचा सार आहे, ज्याचं रहस्य आपल्याला उलगडायचं आहे. इथे बघा, तुमच्या समोर आहे 2024च्या निकालाचं संपूर्ण चित्र. एकूण मतदार, किती मतदान झालं, दोन्ही प्रमुख पक्षांना किती मतं मिळाली आणि शेवटी तो निर्णायक फरक. सगळं काही एकाच नजरेत. ठीक आहे, तर आकडे सांगतात की काय झालं. पण खरा प्रश्न आहे, हे का झालं? हा काही अपघात नव्हता, तर यामागे काही ठोस प्रणालीगत कारणं होती. याचं एक कारण प्रचाराच्या पद्धतीत दडलं आहे. एका बाजूला काँग्रेसची प्रचार यंत्रणा होती, जी एकाच कुटुंबावर जास्त अवलंबून होती आणि शहरी मतं विखुरलेली होती. तर दुसऱ्या बाजूला भाजपचं शिस्तबद्ध बूथ संघटन आणि एक मजबूत सोशल मीडिया मशीन होतं. आता इथे एक गोष्ट लक्षात घेणं महत्त्वाचं आहे. लोकशाहीत प्रत्येक व्यक्तीचा सन्मान आणि माहितीपूर्ण मत व्यक्त करण्याचा अधिकार संविधानाने दिला आहे. पण ही माहिती जबाबदारीने लोकांपर्यंत पोहोचवणं ही राजकीय पक्षांची नैतिक जबाबदारी असते. इथे एका बाजूने ते अधिक प्रभावीपणे झालं असं दिसतंय. हा बदल काही एका रात्रीत झालेला नाही. चला जरा या मतदारसंघाचा इतिहास पाहूया. तुम्हाला एक रंजक पॅटर्न दिसेल. ही टाईमलाईन बघा. 1995 पासून ते 2024 पर्यंत शिवसेना, मग काँग्रेस, मग भाजप, परत काँग्रेस आणि आता पुन्हा भाजप. हे स्पष्ट दिसतंय की हा मतदारसंघ कोणत्याही एका पक्षाचा बालेकिल्ला नाहीये. तो खरा स्विंग मतदारसंघ आहे. आणि हा आलेख बघा, हा बदल किती मोठा होता हे तुम्हाला आकड्यांमध्ये दिसेल. 2019मध्ये ज्या पक्षाला 57.5% मतं मिळाली, तोच पक्ष 2024मध्ये थेट 46%वर येतो. म्हणजे जवळपास 11%ची घसरण. हा एक प्रचंड धक्का आहे. ठीक आहे, आतापर्यंत आपण समस्येचं विश्लेषण केलं. पण फक्त विश्लेषण करून चालणार नाही. आता आपण उत्तराकडे, एका ठोस आराखड्याकडे वळूया. पुनर्बांधणी आणि विजयासाठी काय करायला हवं? या आराखड्याला आपण चतुर्मुख सिद्धांत असं नाव देऊया. चतुर्मुख म्हणजे 4 चेहरे. ही एक अशी रणनीती आहे जी निवडणुकीच्या 4ही महत्त्वाच्या अंगांना म्हणजे निवडणूक, कथा, संघटना आणि संसाधने एकत्र हाताळते. तर मग या रणनीतीचे हे 4 चेहरे नेमके कोणते आहेत? पहिला, निवडणूक चेहरा म्हणजे महाविकास आघाडीत एकी निर्माण करणे आणि ज्या बूथवर मतं फिरू शकतात तिथे लक्ष केंद्रित करणे. दुसरा, कथेचा चेहरा म्हणजे राष्ट्रीय मुद्द्यांऐवजी स्थानिक समस्यांवर एक प्रभावी कथा तयार करणे. तिसरा, संघटनात्मक चेहरा म्हणजे बूथ स्तरावरची रचना मजबूत करणं. आणि चौथा, संसाधनांचा चेहरा, जिथे डिजिटल माध्यमांचा अचूक वापर महत्त्वाचा ठरतो. आणि हे फक्त कागदावर नाही, ही आहे पुढच्या 90 दिवसांची कृती योजना. एक विन बॅक लॅडर. लोकांमध्ये थेट जाऊन त्यांच्याशी संवाद साधण्यापासून ते डिजिटल मोहीम सुरू करण्यापर्यंतचे हे ठोस टप्पे आहेत. यातूनच लोकांप्रती एक नवी बांधिलकी दिसेल. पण लक्षात ठेवा, या सगळ्या रणनीती, या सगळ्या योजना, या सगळ्याच्या मुळाशी एकच युनिफाईंग प्रिन्सिपल आहे, आणि ते म्हणजे लोकांचा विश्वास परत मिळवणे. आणि हे वाक्य या संपूर्ण आराखड्याचं सार सांगतं.
तुम्ही गर्दी विकत घेऊ शकता, तुम्ही गोंगाट भाड्याने घेऊ शकता, पण जर तुम्हाला विजय हवा असेल तर विश्वास कमावा लागतो. आणि आजच्या काळात हा विश्वास कमावण्याचा एक महत्त्वाचा भाग म्हणजे लोकांच्या माहितीचा आदर करणे. भारताच्या डीबीटीपी कायद्यानुसार लोकांची संमती आणि गोपनीयता जपणं हे अत्यंत आवश्यक आहे. हाच विश्वासाचा पाया आहे. आणि शेवटी हा एकच प्रश्न उडतो, स्थानिक समस्या सोडवून आणि लोकांचा विश्वास कमावून तयार केलेली रणनीती राष्ट्रीय मुद्दे आणि एका शिस्तबद्ध पक्ष यंत्रणेच्या ताकदीवर मात करू शकते का? या प्रश्नाच्या उत्तरातच कोल्हापूर दक्षिणचं आणि कदाचित भारताच्या राजकारणाचंही भविष्य दडलेलं आहे. इफ यू वॉन्ट टू बिकम अ पीपल-सेंट्रिक लीडर अँड अपलिफ्ट युअर कॉन्स्टिट्युएन्सी, get in touch with blueprintstrategies.ai at mgr@blueprintstrategies.ai or call 080-420-41602. Purpose Beyond Politics.